त्यांच्या पदपर्शाने नामचिंतनाने आणि योगी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेले तरोडा ग्राम या ग्रामातील सद्ग्रस्त वैकुंठवासी भागवत पाटील यांचे चिरंजीव आदरणीय आमचे गुरुबंधू श्री हरिभक्ती परायण धनंजय महाराज कडाडे हे 2012 मध्ये संस्थेमध्ये आले। तसं या गावाचा जर विचार केला तर 2008 मध्ये सर्व तसा मी या गावात बऱ्याच वर्षापासून येतो, 98 पासून। आणि इथं येत असताना मग मी सहज बाठेबाले विचारलं, म्हटलं का तुमच्या गावात मारुती मंदिर नाही का? त्याने सांगितलं आहे महाराज। गेलो आम्ही ते पाहण्याकरता, पाहिलं, सर्व मंडळी भेटली, सप्ताह करावं असं ठरलं। 2005 मध्ये सप्ताह करावं असं ठरलं असताना मग सर्व मंडळी आम्ही संत सखाराम बाबा संस्थानवर गेलो, गुरुवारी बाबांकडे गेलो। आणि बाबांकडे गेलो असताना बाबांना कशा काय आला भानुबा? म्हटलं काही नाही, तरोड्याला सप्ताह करायचा आहे। तेव्हा त्या तरोड्याला माणसं आहेत का, माणसं आहेत का असं बाबा मला बाबांनी मला म्हटलं बाबा कीर्तन नको जेवायला या, ज्या गावात माणसं आहेत का असं विचारलं त्याच गावातील त्यांचा उत्तराधिकारी म्हणजे माणूस त्यांना सापडलेला आहे, भाग्य आहे। त्यानंतर बाबा आले, कीर्तन केलं। 2008 मध्ये हनुमान मंदिराचा कळस चढला, तेव्हापासूनच या गावचा खऱ्या दृष्टीनं भक्तीचा कळस झालेला आहे। त्यानंतर 2012 मध्ये महाराज संस्थेमध्ये आले। धनंजय महाराज संस्थेमध्ये आले असताना बऱ्याच दिवस चिलवऱ्याला आले, तिथून गुरुवारी बाबांच्या आज्ञेवरनं आळंदीला गेले, तिथेही काही दिवस राहिले, पुन्हा इकडे आले असताना त्यांच्या वडिलांची फार मोठी सेवा, कारण गजानन महाराजचे टाडकरी आहेत ते, आणि सखाराम बाबाची दर महिन्याची वारी, भागवत भाऊची दर महिन्याच्या वारीचा परिणाम आमचे धनंजय महाराज तयार झाले। खऱ्या दृष्टीने भाग्य आहे बरं। त्यानंतर त्यांची वारी म्हणजे त्या काळामध्ये रोड वगैरे काही नव्हते, पैदल जायचे, काही दिवस सायकलने गेले, ते गाडी घेतली, गाडी अशी होती मी बसलो की ओढत नव्हती, तरी मात्र निष्ठा त्यांची कमी झाली नाही। म्हणजे गजानन महाराजांची सेवा, सखाराम बाबा श्रीराम बाबावर ते फार मोठी श्रद्धा, आणि गुरुवर्य बाबांवरती फार मोठी त्यांची अढळ निष्ठा। कारण बाबांनी ज्या ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं, औषध घ्या तसे औषध घ्या, असं करा तसं करा, सर्व त्यांनी ऐकलं। पण असं आहे जे निसर्ग म्हणजे नीतीला मान्य नसतो ते काही घडत नसतो। मग अशी मला खूप एक असं आठवलं, कारण ज्या वेळेला गुरुवर्य बाबा संत सखाराम महाराज संस्थेचे उत्तराधिकारी झाले त्यावेळेला त्यांचे वडील देखील हजर नव्हते, हे दुःख आहे। त्यानंतर धनंजय महाराज अधिकारी म्हणजे उत्तराधिकारी झाले असताना आज त्यांचे वडील देखील हा सोहळा भोगण्याकरता नाही, पण मात्र त्यांच्या वडिलाला भागवत भाऊला निश्चितपणे स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये आनंद वाटते। तुम्हाला आहेत का, आहेत का म्हणजे आहेतच, तुम्हाला निश्चयात्मक बोलता महाराज। मग कारण म्हणे वाचा करणे जयाची भजन देवाची वाणी, ते शरीर जाताची क्षणी देवाची झाले। कारण अभक्ताचे मायबाप जर नरकाला जात असतील तर भगवत भक्ताचे मायबाप स्वर्गाला का राहत नसतील, हा सोहळा ते त्यांच्या दृष्टीने भोगत असतील। आणि असं हे धनंजय महाराजांचं जीवन गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये घडलं, आणि घडलं असताना गुरुवर्य बाबांनी जी जी वाट दाखवली त्या वाटेनं निश्चितपणे जाणं गरजेचं आहे। कारण गुरु काय करतात, गुरु आपल्याला वाट दाखवतात, आणि वाट दाखवणारे अतिशय दुर्मिळ असतात। वाट लावणारे तर घराच्या बाहेर गेल्याबरोबर भेटतात आपल्याला, पण वाट दाखवणं म्हणजे आपल्याला योग्य अधिकारी बनवलं असताना विवेकरूपी तीर्थावर नेऊन आपल्या बुद्धीच्या ठिकाणी आलेला मळकटपणा त्यांनी धुवून काढलेला आहे। आणि योग्य अधिकारी, आणि आपल्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे संत सखाराम महाराज, कारण तिथून लोकांमधून ठरवल्या जात नाही, तिथून सेवेमधून ठरवल्या जातो अधिकारी। कारण गुरुवर्य बाबाने श्रीराम बाबाची सखारामाची फार मोठी सेवा केली, त्या सेवेतूनच त्यांनी बनवलेलं आहे, उत्तराधिकारी बनवलं। तसं धनंजय महाराजांनी देखील फार मोठी गुरुवर्य बाबांची सेवा केली। आणि बाबांनी मग सांगितलं, धनंजय महाराजचा स्वभाव म्हणजे शांतिरूपी नव्हे कोणाशी वाईट। खरं संस्थेमध्ये आले त्यापासून कोण्या विद्यार्थ्याशी भांडण नाही, कोण्या गावकऱ्याचा विरोध नाही, हे महत्व आहे। मग बाबांनी सांगितलं, कारण जसं गुरुवर्य बाबा सखाराम बाबा श्रीराम बाबाला मान्य आहे तेच गुरुवर्य बाबांना मान्य, तुकाराम बाबांना, आणि तेच समाजाला देखील
एवढं मान्य झालेलं आहे, एवढं मान्य झालेलं आहे की सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बाबा असतील, बाबांच्या सोबत असतील धनंजय महाराज किंवा नसतील, तरी मात्र सर्व गावकऱ्यांनी त्यांचा प्रत्येक ठिकाणी सत्कार केलेला आहे. आणि आज त्यांच्या जन्मभूमीमध्ये सत्कार आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर महाराजांचे सत्कार होणार आहेत. पण हा सत्कार धनंजय महाराजांचा अतिशय महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? ही त्यांची जन्मभूमी आहे. कारण जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपि गरीयसी, कारण जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असतो. आणि अशा जन्मभूमीमध्ये सर्व जगदीश भाऊ आम्ही बसलो. म्हटलं गड्या, बाबांचं 9 तारखेला कीर्तन आहे, 9 जानेवारीला. आणि 9 जानेवारीचा हा एक तुमच्या गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फार मोठा पर्व काढ आहे. कारण योगी महाराज यांचा अवतरण महोत्सव आणि हा असल्यामुळे तसं या वर्षीचं वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. कारण आजीगुरु शरम बाबा यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराजांचा अवतरण महोत्सव 9 जानेवारी, 1 जानेवारी पासून 9 जानेवारी पासून. आणि हा सत्कार इतर ठिकाणी सत्कार झाले असताना हा सत्कार स्वामीजींच्या आणि गुरुवर्य बाबांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार ठरलेला आहे. म्हणजे स्वामी महाराजांचा देखील या कार्यक्रमाला फार मोठा आशीर्वाद आहे. आणि सर्व गावकरी मंडळी उत्सुकतेनं वाट पाहता, सर्व महाराज मंडळी आहे. पहिल्याने बाबांचा, स्वामीजी महाराजांचा आणि धनंजय महाराजांचा हा गावकऱ्याच्या तर्फे सत्कार होणार आहे. नंतर प्रत्येक जण धनंजय महाराजांचा सत्कार करतील. असं फार काही बोलणं गरजेचं नाही. तर मला देखील कथेवर जायचं आहे. माझी कथा 12ची होती, पण मी त्यांना सांगितलं, म्हटलं बाई एकला येणार आहो मी. अशा पद्धतीने माझे हे 2 शब्द. आता फार बोलता येणार आहे मला, तसे जास्त बोलायची सवयच आहे म्हणा, पण काही फार बोलणं गरजेचं नाही. धन्य माता पिता तयाची हे या न्यायावर सुरून आईसाहेब देखील आलेले असतील, त्यांचा देखील नंतर सत्कार होणार आहे. म्हणून गुरुवर्य बाबा स्वामीजी महाराज उभे राहतील, मध्ये धनंजय महाराज उभे राहतील टाळकरीच्या माध्यमातून. तुम्ही वा पुढे, मध्ये वा तुम्ही दोघांच्या. तुम्ही दोघ जण. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका मुक्ताबाई सखाराम समर्थ सद्गुरु श्रीराम योगी महाराज की. रुपालीताई जगदीश कडाडे त्यांनी यावं आणि धनंजय महाराजांच्या आई त्यांनी देखील या ठिकाणी यावं. कडाडेबाई महाराज बाईंचा सत्कार करतील, धनंजय महाराजांच्या आईचा. कारण ज्या मातेच्या कुशी एवढा मोठा महात्मा जन्माला आलेला आहे, त्या मातेचा सत्कार करणं देखील गरजेचं आहे. कारण ती कुस अतिशय पवित्र कुस आहे. त्या पवित्र कुशाने अख्ख्या महाराष्ट्राला एक फार मोठा महात्मा दिलेला आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे या गावातील सरपंच साहेब ते देखील धनंजय महाराजांना शाल श्रीफळ देतील. आई मोठा घे ना बरं, तो देना हार. अरे हम महाराज की. इकडे या आई, तिकून उभे राहा. काढणं ते सखाराम महाराज. सरपंच साहेब दर्शन.
अना गावचे सरपंच साहेब धनंजय महाराजांचा सत्कार करत आहेत. राम उदय वसंताची सौदा नमावे या न्यायाला नसरून जोशी महाराज बरोबर आहे ना जलम यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार होणार आहे. पुढे यादव चला जोशी महाराजांच्या हस्ते उद्या. त्याचप्रमाणे येऊलखेडीचे सरपंच साहेब सदानंद पाटील यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार होणार आहे. बघा 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 जोशी महाराजांचा आशीर्वाद. हो इकून मागीन जा. ताडकरी मंडळी ज्यांनी ज्यांनी हार आणला सखाराम महाराज की जय. मी मागावले करील बुवा. राम पाटील हे सत्कार करत आहे. आता गावातील सर्व ताडकरी मंडळी या. शांततेनं टाका, घाई करू नका. सखाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज की जय. वियोगी महाराज की, सद्गुरु गजानन महाराज की जय. हार होऊ द्या, किती काही होऊ द्या, काढू नका. सखाराम महाराज, समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज की जय. मुक्ताबाई की जय. सखाराम महाराज की जय. श्रीराम महाराज की जय. वियोगी महाराज की जय. नंद महाराज की जय. ब्रह्मांड नायक